नमस्कार. स्वामी समर्थ लीला या चॅनलमध्ये आपलं खरंच मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि आजची कथा ही खूप सुंदर अशी कथा आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची जर टी व्हीवरती सिरियल पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला बाळप्पाचे पात्र माहिती आहे आणि बाळप्पा महाराज कोण आहेत, तर त्यांच्याच या कथेवर आजचा व्हिडिओ आहे, तर तो शेवटपर्यंत ऐका. श्री स्वामींचे श्रेष्ठ शिष्य ही श्री बाळप्पा यांच्या बाबतीत तर श्री बाळप्पा श्री स्वामींच्या सेवेत आल्यानंतर त्यांना इतर साधकाकडून बराच त्रास झाला. त्यांना श्री स्वामींपासून दूर करण्याचे किंवा अक्कलकोटातून त्यांनी निघून जावे यासाठी या साधकांनी बरेच प्रयत्न केले, परंतु श्री स्वामींची त्यांच्यावर कृपा असल्याने हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि बाळप्पांची श्री स्वामींची सेवा दृढ भक्तीने चालूच राहिली. एके दिवशी ते श्री स्वामींवर चौरी वारीत असताना श्री स्वामी म्हणाले, अरे शेत करावे आणि खावे. याप्रमाणे त्रिवार म्हणाले. त्यावेळी विठाप्पा फानक्य जवळ होता. तो हे ऐकून श्री स्वामींना म्हणाला, महाराज आपण हे कोणास सांगता? तेव्हा श्री स्वामींनी बाळप्पाकडे बोट करून म्हटले, अरे यालाच सांगतो. तेव्हापासून श्री स्वामींची सेवारूपी शेतीची प्रेरणी बाळप्पा मनोभावे करू लागले. त्यांना तासभर निद्रा घेण्यासही फुरसत नव्हती आणि श्री स्वामींच्या अखंड सेवेकरता ते तत्पर राहिले. या सेवेचे फळ त्यांना काय मिळाले हे आपण सर्वजण जाणतो. वरील विवेचनावर विचार करता लक्षात येईल की बुद्धिवंतांनी प्रपंच, प्रारब्ध आणि परमार्थ यावर वितंडवाद करण्यापेक्षा त्या दोन्हींची उत्तम प्रकारे सांगड घातली तर समाधानाच उणे नाही. प्रपंचात प्रयत्नाला पर्याय नाही. श्री समर्थ रामदास स्वामींनी तर त्याला देवच म्हटले आहे. ते म्हणतात, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्ने तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. प्रारब्धाची फळे सुखे नीव भोगायची तर त्याला विवेक, वैराग्य, समत्वत बुद्धी असावी लागते आणि ही परमार्थ साधनातूनच प्राप्त होते. परमार्थाची शेती प्रयत्नपूर्वक पिकवली म्हणजे प्रारब्धाची फळे सुखरूप भोगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. हे करणे कठीण असले तरी अशक्य नाही, पण त्यास अथक प्रयत्न आवश्यक आहेत. श्री तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. याकरताच श्री स्वामींचा भर आळस टाकून प्रयत्न करण्यावर आहे. या ठिकाणी शेताचा उल्लेख हा केवळ उदाहरण म्हणून केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये मनुष्य देह हेच एक शेत असून आत्मा किंवा भगवंत हा धनिक अशी संकल्पना मांडलेली आहे. यावर भाष्य करताना श्री माऊलींनी असे म्हटले आहे, एकमनती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे येत. जया प्राणांचे घरी अंगे राबती भाऊचारी, आणि मना ऐसा आवरी कुळवाडी करू. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवशी पहाटी विषय क्षेत्री आटी. काडी भली मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाची बीज वाफवी. कुकुर्माचा करवी राबू जरी तरी तयाची सारखे असंबड पाप पिके. मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव, नातरी विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे. तरी जन्मशतांची मापे सुखवी मविजे. हे देह क्षेत्र जीवाच्या मालकीचे असून त्यांचे 4 भाऊ अपान, व्यान, समान, उदान हे अंग मेहनत करतात, तर त्यांच्यावर देखरेख करणारा चतुर कारभारी मन आहे. त्या जीवाजवळ 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय मिळून 10 बैलांचा ताफा आहे. तो दिवस रात्र या शेतात राबतो. मात्र या कारभाऱ्याने कर्तव्यरूपी वाफ चुकवून आणि अन्यायाचे बीज पेरून वाईट कर्माचे खत घातले तर या बीजाप्रमाणे अतिशय पापरूपी पीक येते आणि मग हा जीव कोट्यवधी जन्मांपर्यंत दुःखेच भोगतो. मात्र त्याने विधीची विहित कर्माचरणरूपी योग्य वाफ साधून जर सत्क्रियेचे बीज पेरले तर मग शतावधी जन्मांपर्यंत सुखच भोगतो. बरड किंवा डोंगराळ जमीन सुद्धा मेहनत मशागत करून उपजाऊ करता येते. तिच्या मगदुराप्रमाणे पीक घेता येते असा अनुभव आहे. यावरून हे लक्षात येईल की सुख किंवा दुःख भोगणे हे आपल्याच कर्मावर अवलंबून असते. सुरुवातीस शेतीची जी उपमा दिली आहे तिचा विचार करून आपण आपल्या संबंधी विचार केला तर त्या सर्व पायऱ्या आपल्या या देह क्षेत्राला लागू होतात. आपल्या मनाच्या मशागतीची सुरुवात ही अंतर्बाह्य शुद्धतेनेच होते. मनातून गर्व, अहंकार याची ढेकळे काढून
टाकून ते ज्ञान ग्रहण योग्य असे सुख कोमल केले पाहिजे. आपण केलेल्या बऱ्या वाईट कर्माच्या अनुतप्ततेने मन प्रायचित्तांनी होरपळून काढले पाहिजे. त्यानंतर सद्गुरु कृपेचा घन बरसतो आणि समाधानाची तृप्ती मिळते. त्यात सद्गुरूंनी पेरलेले नामबीज किंवा बीज मंत्र हे पेरले गेल्याने वाढीस लागते. अशा रीतीने अतिशय उत्तम भूमीत शुद्ध बीजाची पेरणी केली तरी सुद्धा पीक हातात पडेपर्यंत त्याची अतिशय काळजी घ्यावी लागते. या संबंधी श्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भगवताच्या 10व्या अध्यायात या शेताची कशापासून राखण करावी ते फार मनोरंजक रीतीने सांगितले आहे. ते म्हणतात, पेरणी झाली या पाठी देखणे राखणे कूपकाठी, सोकारावे अवशी पहाटी आळसू पोटी सांडोनी, पीक येता येता कनशी आभाळे हिंव सळा पडे त्यासी, का कानी पडे पिकासी घाली शेतासी निंदने, गर्वाचा तांबारा पडे का अहंतेचा रोग पडे, की अधर्माची आळी वाडे पीक बुडे तेनेही. तुम्हाला सबळ सोकरणे न घडी तरी आशे तृष्णेच्या बोरडी, की जे पिकाची ओरबडी दाना बुडी उरेना, दंबाची घांटी पडिल्या ठाई घांटा दिसे परी दाना नाही, काम क्रोधांच्या उंदरी पाही मुळाच्या ठाई करांडिले, आल्या विकल्पाच्या धाडी शेता माझी नुरे काढी, कुवासना टोळांची पडे उडी समूळ संशेडी खुराट. म्हणजे उपासनेच्या पिकाला आपल्या मनाच्या इतक्या उपद्रवांपासून सांभाळावे लागते. असे केले म्हणजे मग हिरवेगार प्रफुल्लित असे पीक तरारून वर येते. हे पीक पाहताना त्या शेताचा मालक धनी भगवंत हा अतिशय प्रसन्न चित्त होतो. आपले सद्गुरू अशा वेळी किती प्रसन्न होतात. त्यांना हृदयात न मावणारा आनंद कसा होतो, तो ओसंडून कसा बाहेर पडतो हे पाहण्याचे भाग्य ज्या शिष्याला लाभले त्याला आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते. असे हे पीक तयार झाले म्हणजे खळे करावे लागते, कंसे रगडून उपणी करावी लागते, भूस टाकून दाणे वेगळे करावे लागतात, ज्याचा त्याचा वाटा देऊन टाकावा लागतो म्हणजे केलेल्या श्रमाचे समाधान मिळते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, खळे दाणे विश्वसुखी करी होता रासी, सारा सारुनिया ज्याचे भाग देई त्यासी, तुका म्हणे मग नाही आपुले कारण, निज आले हाता भूस सांडी लेणी कन. या पिकाच्या खळ्यावर श्री हरीच्या नामाचे दान करून जगाला सुखी कर. परमार्थ रूपी खळ्यावर स्वरूप बोधाची राज झाल्यावर पंचभूतांचे भाग ज्याचे त्यास देऊन सारावार. तुकाराम महाराज म्हणतात, मग आपले कार्य काही राहिले नाही. निज स्वरूप हस्तगत झाल्यावर देहादी प्रपंचरूपी भूसांचा सहजच त्याग झाला. श्री तुकाराम महाराजांचे समकालीन श्री केशवस्वामी म्हणून एक सत्पुरुष होते. त्यांचा भागानगर येथे आश्रम होता. त्यांनी आपण ही शेती कशी केली आणि श्री गुरुकृपेने आपण त्याची फळे कशी उपभोगत आहोत याचे फार बहारदार वर्णन त्यांच्या एका अभंगात केले आहे. ते म्हणतात, श्रवणाचे जाडेही धरिले गुरुमुखे निज बीज, पेरिले निज धैर्य नांगर धरुनी, भेद कुंट काढिले खनोनी, भक्तिज्ञान वैराग्य तिफनी अतिशुद्ध केली मेदिनी, स्वानंदाचा वर्षल निज घन परिपूर्ण पिकले चैतन्य, तेथे सत्व चोकार राखन कर्म पक्षी हाकिती आपण, निज बोधे पिकले शेत हो स्वानंदाच्या गुमऱ्या येत हो, कैवल्याची राशी हे घेत हो गुरुकृपे केशव घेत हो. असे हे आपले शेत आणि कैवल्यानंदाची प्राप्ती करून देणारी शेती अंतिम साध्य आपल्याच हाती आहे. श्री स्वामी समर्थांना त्यांच्या शिकवणीतून हे सांगावयाचे आहे. त्यांची शिकवण आपण आत्मसात करून आपल्याही जन्माचे सार्थक केले पाहिजे. तर बघा स्वामी भक्त हो, ही पिकाची कथा खरंच बाळापणच्या बाबतीमध्ये खूप सुंदर होती. मी आशा करते की ही कथा तुम्हालाही आवडेल, नक्की आवडेल. आणि आवडली तर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचे नवनवीन कथा, नवनवीन स्वामींविषयी माहिती, नवनवीन स्वामींचे अनुभव ऐकायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.